माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेत आहे. ही केस कमी आहेत माझ्या अंगाची महाराज, एवढी गावं पाहिलीत म्या. माझ्या इतकी तर कीर्तनं केली नाही कोणी, आणि माझ्या इतका संप्रदायात त्रासही कोणी काढला नाही. दुसरा मिळालाच असता, मी उगाच निर्लज्ज आहे म्हणून जिवंत आहे. नाही तर रोज नवं लफड आहे महाराज, रोज नवं लफडे कटपाऊ करून करून कटाळलं महाराजला. पण आणि सगळ्यात जास्त एवढ्यात जास्त त्रास मॅच काढलाय महाराज. खरं आहे का खोटं आहे? 31 वर्ष डांबरीवर गेलीत मला. 31 वर्ष झोपणं डांबरीवर, राहणं डांबरीवर, खाणं डांबरीवर. 26 स्कॉर्पिओ झाल्या माझ्या, 26 स्कॉर्पिओ झाल्या आणि 3 बोलेरो झाल्या. म्हणजे 30 गाड्या 30 वर्षात झाल्या. आता मी 3 कीर्तनं करतो महिन्याला. 80-82 90 60 आणि 65 तर आपला महिनाच नाही. नाही एक केलं होतं आपल्याला जमतच नाही. नाही झोपच येत नाही एक केलं. नट ना नट गेला मला. आम्ही किती कष्ट केले याचं लोक कधी विचार करीत नाही. आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला. आमची पोरं लहान असताना 8-8 दिवस पोरांची नाही गाठ नव्हती मला. आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे. याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे मला. पण तिच्या बापानं मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय. माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे? विठाला सहस्रदीपे दीपकाशी प्रकाशली प्रभा प्रस्तुत संगी किती शिकितात आपल्या स्वतः तत्व सर्व शेत निवडलेला अभंग कोणाचा अभंगाचा शेवटच्या कडून कल्पना आहे. वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहेत. वारकरी संप्रदायाचा खांब नाद बाबा आहेत. आणि वारकरी संप्रदायाची गुरुनिष्ठा निळोबर आहेत. शरीरात जसे पंच प्राण आहेत, पृथ्वीमध्ये जशी पंचमहाभूती आहेत, तसे हे 5 संत संप्रदायाचा प्राण आहे. शरीर जसं प्राणाशिवाय राहू शकत नाही, पृथ्वी जशी पंचमहाभूताशिवाय बनू शकत नाही, तसं कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. या जगात तुमची फक्त 3 माणसं आहेत. 1 आई वडील, 2 संत आणि 3 भगवंत. बस माझ्या लेकराचं चांगलं व्हावं या आईला वाटतं, हे जग सुखी व्हावं हे संतांना वाटतं, आणि भक्ताला दुःख नको हे देवाला वाटतं. त्याला ओवी अशी आहे, मातेच्या उदर कोरी पचवून विष्ठेच्या रात्री नको आहे ते. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नाथबाबांचा आहे, पण काकड्याच्या मालिकेतला, भुपाळीच्या मालिकेतला वरून 2 नंबरचा आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे असे आहेत. 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. इथं त्रिपुटी आहे. अभ्यास केला तर ज्ञान आहे, आणि ज्ञान आलं तर ध्यान आहे. इथं त्रिपुटी आहे. रियाज केला तर पखवाद आहे, प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उचकलं तर कीर्तन आहे, नम्रता ठेवली तर लक्ष्मी आहे, लीनता ठेवली तर व्यापार आहे, आणि कष्ट केले तर भाकर आहे. त्याला सूत्र आहे, पहिला अभ्यास आहे, नंतर ज्ञान आहे, आणि शेवटी ध्यान आहे. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. पण 12व्या अध्यायाचं म्हणणं असं नाही आहे. 10व्या अध्यायाचं 10व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, संपत्ती आली तर दया येणार नाही, आणि दया जर आली तर संपत्ती येणार नाही, आणि दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत. देव झाल्याशिवाय राहत नाही. त्याला उत्तर आहे, संपत्ती आली तर दया येणार नाही, दया जर आली
तर संपत्ती येणार नाही. दोन्ही जर आले तर तो देव झाल्याशिवाय राहत नाही. पण आपण जो कालभैरव आहे हे खंडोबा आहे. खंडोबाचं नाव खंडोबा नाहीच आहे ना. खंडोबाचं नावच खंडोबा नाही. खंडोबाचं नाव खडगधारी आहे. दुसरं नाव आहे त्याला म्हाळसापती आहे. खडगधारी शब्दाचा अर्थ असा आहे त्याच्या हातात खडग आहे म्हणून खडगधारी आहे. त्याचं नाव लोकांनी केलंय खंडोबा. जसं म्हाळसेचा पती आहे म्हणून तो म्हाळसा पती आहे. जसं जेजुरी हे नाव नाहीये. जेजुरीचं खरं नाव आहे प्रेमपुरी. प्रेमपुरी. आणि मणिमल्ल मारला जय झाला म्हणून त्याचं नाव झालं जयाद्री. आणि जयाद्रीचं नाव लोकांनी केलं जेजुरी. हो, जसं पंढरपुराचं नाव पंढरपूर नाहीये. चुकीचं नाव आहे ते. त्याचं नाव आहे भूवैकुंठ. भूवैकुंठ म्हणजे मृत्यू लोकातलं वैकुंठ धाम म्हणजे पंढरपूर आहे. त्याचं कारण काय? वैकुंठाचा पांडुरंग भक्तासाठी खाली आला. खाली आला त्याचं उत्तर कसं आहे? मी दैत्याची कुळे नाशी, मी साधूचा मान घेऊशी आणि मग मी होऊन अवतार आहे. तो खाली येतो. तसं खंडोबाला दोन बायका आहेत, म्हाळसा आणि बानू. म्हाळसा ही अहिल्या, खंडोबा हा अहिल्यानगर जिल्ह्याचा जावई आहे. हा, त्याची पहिली बायको म्हाळसा आहे. तिचं लग्न पौष पौर्णिमेला झालंय आणि दुसरं लग्न पहिलं पालीला झालंय आणि दुसरं नळदुर्गाला झालंय. तिथं सुपा नावाचं गाव आहे जेजुरी जवळ. तिथं तुपे नावाचा पाटील होता आणि तो तुपे नावाचा पाटील खंडोबाचा कट्टर भक्त होता. इंद्रिय थकल्यामुळं तो वर जाऊ शकला नाही म्हणून कडे पठारचा देव खाली आला. म्हणून जेजुरीत दोन मंदिर आहेत. येतो आम्हाला अजून त्या तुपे नावाच्या पाटलाने खंडोबाला प्रार्थना केली, शरीर थकलंय, वारी होणार नाही, मग खंडोबा खाली आला. म्हणून दोन मंदिर आहे, कडे पठार आणि जेजुरी. तो भंडारा जो आहे तो भंडारा नाहीये. ते आपले लोक भंडारा म्हणतात. भंडारा नाही, ती योग माया आहे. योग माया. ऋषी मुनी तपश्चर्येला बसल्यानंतर आसनावर जे पिवळे कोंब फुटले ते हळद आहेत आणि त्याचं नाव भंडारा आहे. आपण सगळं उरफाट्या पोत ठेवायची. तो 80% नाही 90% बायांना अजून माहित नाही का मुक्ताबाईचा जन्म घट स्थापनेला झालाय. माहीतच नाही. 9 किलो भगर गेली घटात, 13 डझन केळं गेली आणि 11 डझन रताळ गेले. काहीच माहित नाही लोकांना. काय माहित? 80% भाजण्यांना अजून माहित नाही का माऊलीचा जन्म आणि कृष्णाचा जन्म एका दिवशी आहे. माहीतच नाही. अहो, कृष्ण जन्माचं कीर्तन करणाराच माहित नाही. कायच माहिती? काय माहित नाही मला. लोक फक्त टिपक्याचा गण लावित्यात आणि स्वतःला साधू समजत्यात, नाही तर परमार्थच नाही. आणि आपल्याला वाटतं गण लावणारी लोक धार्मिक राहतात. चुकीचं आहे ते. आपण बाह्य रंगाने पाहतोय. अंतर एक वाक्य सांगा, ज्याला आतला आनंद मिळवता आला नाही तो बाहेरच्या आनंदाला किंमतच देऊ शकत नाही. यात काय बाहेरच्या आणि यांच्यात काय आनंद मिळवायचा आहे? यांच्यात काय आनंद आहे? तुम्ही इळभरी यांच्यात हिंडले, काय आनंद आहे यांच्यात? हेच किडे संसारात रगडून मेलेत ते तुम्हाला का ओवी सांगतील? कधी सांगतील? त्याचं उत्तर आहे का? जन्म सांगू का पुढे जाऊ? सांगू का सगळ्यांचे जन्म सांगू का पुढे जाऊ? दादाचा जन्म आहे सोमवारी. दादाचा जन्म आहे सोमवारी. माऊलीचा जन्म आहे एवढ्या. अय बस खाले. बरं जाय पटकन जाय. उठ 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 उठा उठा, परत येऊ नका. लांब जाय. दादाचा जन्म आहे सोमवारी, माऊलीचा जन्म आहे गुरुवारी, मुक्ताबाईचा जन्म आहे शुक्रवारी आणि काकाचा जन्म आहे रविवारी. आता यांची समाधी ऐका, जन्म ऐका.
माघ शुद्ध 2 हा दादाचा जन्म आहे. कार्तिक वद्य 8 श्रावण वद्य 8 हा माऊलीचा जन्म आहे. आणि कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणजे तुमचा सप्तमी सुरू होतो त्या दिवशी काकाचा जन्म आहे, त्रिपुरारी पौर्णिमेला. आणि अश्विन शुद्ध 1ला मुक्ताबाईचा जन्म आहे. आता यांच्या समाधी आहे का? दादाची समाधी आहे दादाची समाधी आहे ज्येष्ठ वद्य 12, माऊलीची समाधी आहे कार्तिक वद्य 13 म्हणजे आज 28. आणि काकाची समाधी आहे मार्गशीर्ष वद्य 13 आणि मुक्ताबाईची समाधी आहे वैशाख वद्य 10. आता एवढे जे संत झाले एवढे त्या संतांमध्ये ज्ञानोबा ह्या विश्वात जेवढे संत झाले सगळ्यात कोवळं बाळ कोण असेल तर ज्ञानोबा आहेत. सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. बस वय फक्त 16 वर्ष आहे, पण 16 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. हा विश्वातला चमत्कार आहे. विश्वातला पहिला चमत्कार आहे. 2-3 चमत्कार सांगतो. विश्वातला पहिला चमत्कार आहे सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. सगळ्यात कोवळं 16 वर्ष. इथं 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही. ठुण्यात मजा काय? त्याचा पोऱ्या म्हणतो माझ्या बापाची एकाहत्तरावी करायची, दावा घालून टाकायचं आणि एकाहत्तरीचं करायचं काय? तर मोराच्या पिसळ्यावरच्या डोळ्यानं कधी मोरानं पाहिलंय? ज्ञानोबाची भाषा आहे. मोराच्या पिसऱ्यावरच्या डोळ्याने मोर कधी पाहू शकत नाही. शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड कधी दूध देऊ शकत नाही. काशेतलं गुचिड कधी दूध पिऊ शकत नाही. गाळातला बिडू कधी फुलाचा सुगंध घेऊ शकत नाही. उसाला आलेला तुरा कधी फायद्याचा नाही. आणि 90चा म्हातारा बिनमाळकरी असेल तर जगण्यात त्याच्या मजा नाही. भेंडीच्या झाडाचा कोणी खुटा केलाय बैलाला? माऊलीची ओवे भेंडा ओला ना उपयोगा. ज्ञानोबा म्हणले भेंडीचं झाड खुट्या करून उपयोग काय? तसं भेंडीच्या झाडाचा खुट्यालाही फायदा नाही आणि जाळायलाही फायदा नाही. तसंच माणसाचं आहे. एकच उत्तर द्या तुम्ही, 5 मिनिटं मी घेतो. घुशीनं रातभर उकारलं, खालं काय? कुठं काय खाल्लं? घुशीनं फक्त उकारलंय. मग यानं काय केलंय? लग्न केलं, बायको केली, पोऱ्या झाला, बाप झाला. पोऱ्याचं लगीन केलं, सासरा झाला. पोऱ्यानं पराक्रम केला, आजा झाला. दिंडीत आमच्या बोकांडी आला आणि मी आला. काय केलं? शाळेत गेली, मोठी झाली, वयात आली, नवरा केला, बायको झाली, बाळातीन झाली, आई झाली. पोराला लग्न झालं, सून आली, सासू झाली, सून बाळातीन झाली, आजी झाली. आट्या खाला आणि घुसमेली. घुशीनं केलं काय? काहीच केलं नाही. तसं तुम्ही ना गाड्या घेणं, बंगला बांधणं हा काय पराक्रम नाही. बारीक नीट आहे का? सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. 2-3 मुद्दे मांडतो. विश्वात जेवढे संत झाले त्या संतात सगळे कोवळं बाळ ज्ञानोबा आहेत. आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे, ज्यांना कुणाचाच आधार नव्हता त्यांना ज्ञानोबा म्हणतात. आधार नाही. कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही. कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावं आणि दंड्याचं रडावं, आईच नाहीये. आणि कधी वाटलं आईच्या मांडीवर डोकं ठेवावं तर मांडीच नाहीये. उत्तर ऐकायचं का? ज्यांना बसायलाच मांडी नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे. याला ज्ञानोबा म्हणतात. बसायला मांडीच नाही, पण एवढे जे बसलेले लोक आहे ना, ही सगळी माऊलीची लेकरं आहेत. आणि आपल्याला सगळ्यांना एकच मांडी आहे ज्ञानोबाची. विश्वातला पहिला चमत्कार आहे, सगळ्यात कोवळं बाळ ज्ञानोबा आहे. विश्वातला दुसरा चमत्कार आहे, आधार मांडीच नाही पण मांडीवर अख्खं जग आहे ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे, सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा आहे. काय जीवन आहे, काय जीवन आहे. आत्तापर्यंत ही घटना जगात कालही घडली नाही, आजही घडणार नाही, इथून पुढे कधी घडणार नाही.
आणि पारायण करणारे, आता हे सप्त्यामधले जे पारायण आहे ना, ही पारायणच नाही. असे पठ्ठे ज्ञानेश्वरी पारायण करणारे पोहे खात्यात आणि कढीपत्ता ज्ञानेश्वरी उठत्यात, असे नमुने आहेत. आणि मग ओवी म्हणतात किंबहुना तुमचे केले पोहे खाऊन मोकळे झाले. काच पारायण, काच पारायण आलं हे का हे का पारायण आहेत का? आता हे सप्त्यांमध्ये हे पोर हरिपाठ करते, हे का हरिपाठ आहे का? पखवादाला पिठला पोत ज्ञानदेवाप्रमाणे त्यांच्या बापानं हरिपाठ केली होती. आणि असं बोललं का इंदुरीकडची तारीख नका घेऊ का, तो काही बोलतो. मी याडा वेळ आहे का? मी काही कवठाला आंबा म्हणतोय का? आता हे सप्त्यात काकडे, हे का काकडे आहेत का? हागा माय हा म्हाताऱ्यांच्या कुद्या, एक इनाद घेऊन धावतो, एक टाळ घेऊन धावतो. 1.5 किलो गुळ खात्यात आणि एकच गवळण म्हणतात. वाऱ्यानं कुंडल आली काच काय आलं. मुका जोगी बाहेर धावतो, मुका पाहत राहतो. हरिपाठाचे 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाहीत, आणि 27 अभंगाला कधी गाण्याच्या चाली लावायच्या नाहीत, कधीच लावायचं नाही. कारण सांगतो तुम्हाला, 27 अभंग हरिपाठातले हरिपाठ नाही आहे, संप्रदायाचा आत्मा आहे, आत्मा आहे ज्ञानेश्वरी. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वरी हा ग्रंथच नाही आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे. कोणी सांगितलं तुम्हाला ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे? 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे ज्ञानेश्वरी. ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिये लिखितेची टीका, साम्राज्य दीपिका वर्णिये लिखितेची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. दादकांचा माय बाप दर्शने हरे ताप, 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 हरे ताप, हरे ताप, हरे ताप. विश्वातलं कोवळं बाळ ज्ञानोबा आहे, विश्वातला दुसरा चमत्कार आहे, ज्याला कुणाचाच आधार नाही, त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे ज्ञानोबा आहे. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे, सक्का भाऊच गुरु केला ज्ञानोबा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये 9033 ओव्या आहेत, 3500 दृष्टांत आहेत, आणि 1.25 लाख शब्द आहेत. आणि ज्ञानेश्वरीमध्ये 2च शब्द खालचे आहेत, एक शब्द मूर्ख आहे आणि एक शब्द गावंडेग आहे. मूर्ख हा शब्द पहिल्या अध्यायात आहे, मूर्ख हा शब्द 3ऱ्या अध्यायात आहे, गावंडेग हा शब्द 16व्या अध्यायात आहे, आणि गावंडेग हा शब्द 18व्या अध्यायात आहे. ज्ञानेश्वरीत काहीच नाही. गाथ्यात 680 शिव्या आहेत. ज्याला नवीन कीर्तन करायचं आहे ना, नवीन, आणि ज्याला वाटतं ना कीर्तनातले पैसे बिशे मिळत आहे, त्याला म्हणावं फक्त तुकाराम महाराजांची एक शिवी गाथ्यातली कीर्तनात सांगायची बस. नाही 1.5 तासाच्या आत तो मर्डर झाला तर मला वेळ, तुझं शेवटचंच कीर्तन समजायचं. 680 शिवाय, ज्याला लय बाबा व्हायचा किडा आहे ना, त्यानं फक्त एक शिवी सांगायची. 680 शिवाय मी लिहून ठेवल्यात, 680 सांगायची आहे त्या, पण जायच्या आदल्या दिवशी. गात्यामध्ये 680 शिवाय जर एक शिवी कीर्तनात सांगितली ना, मिळालाच तो. मला एका विद्वान माणसाने प्रश्न विचारला होता, गाथ्या शिव्या आहेत आणि ज्ञानेश्वरी शिव्या का नाही? त्याचं उत्तर असं आहे, ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा आहे आणि गाथ्याचा अधिकारी वेगळा आहे. ज्ञानेश्वरी हा विद्वानाचा विषय आहे, ज्ञानेश्वरी हा सर्वसामान्य माणसाचा विषय नाही. हा सर्वसामान्य माणसाने तिकडे डोकंही लावायचं काही काम आहे नाही. 70 वर्षात पासायदान पाठ नाही, ओवी का कळण? तुम्हाला माहिती आहे का, हरिपाठातला एक अभंग कळायला 1 जन्म लागतो. आणि हरिपाठ हा ज्ञानेश्वरीपेक्षा 10 पट अवघड आहे. आता हे आपले जे हरिपाठ म्हणतात ना, हे चाललंय आता. आंधळ दळीचंही कुत्रपीठ खाते.
काय तुम्ही बारीक अभ्यास करा. ज्ञानेश्वरीत 9,033 ओव्या आहेत, 3,500 दृष्टांत आहेत, 1,15,00,000 शब्द आहेत. आणि ज्ञानेश्वरीला 2 भाग आहेत, 1 ते 9, 9 ते 18. 9वा अध्याय राजयोग आहे, 9व्या अध्याय तो 535 आहेत, 10व्या अध्याय तो 335 आहेत, 11व्या अध्याय तो 708 आहेत, 12व्या अध्याय तो 247 आहेत, 13व्या अध्याय तो 1169 आहेत, 14व्या अध्याय तो 433 आहेत, 15व्या अध्याय तो 598 आहेत, 16व्या अध्याय तो 473 आहेत, 17व्या अध्याय तो 433 आहेत आणि 18व्या अध्याय तो 1810 आहे. कागदावर लिहून घ्या, घरी गेले उचका. आता जेवढे पारायणाला बसलेले तेवढे सांगा बरं मला, ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी कोणती आहे? याला काय माहिती? हे डायरेक्ट सांगणारे शिके बारो शिबारो तरे तरी टीका केली ज्ञानेश्वरी. याच्या पुढे काय सांगणार ते? ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी, अध्याय नंबर 18, ओवी नंबर 1791. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले, येथे माझे उरले जी पाईक पण. आणि मग ओवी सुरू झाली, आता विश्वात्मके म्हणून पसायदानाची शेवटची ओळे, तेत बळे श्री विश्वेश्वराव आ होईल दान पसावं. आणि हे वाक्य ज्ञानोबारायचं नाही आहे, हे वाक्य श्री गुरु निवृत्तीदादाचं आहे. आणि मग निवृत्तीदादाचं म्हणणं आहे, ज्ञाना तू म्हणशील तेच होईल. मग ज्ञानोबारायचा कंठ दाटून येतो आणि ज्ञानोबाराय शाभंग म्हणतात, येणेवरी ज्ञानदेव सुखी हाल. म्हणून पसायदानामध्ये तोषवणी शब्द किती वेळा आलाय? तुम्ही करीत काय होते इतके दिवस? तोषवणी हा शब्द पसायदानामध्ये दोनदा आलाय. तो शावे आणि तो शोनी मध्ये द्या. इथं घोटाळा आहे. एवढं बारीक कोण पाहतं? मला मेमरी कार्ड पाठ करायचं आणि पेनड्राईव्ह पाठ करायचं आणि संध्याकाळी कीर्तन सांगायचं. कुणी कन्यापुत्र होती ते सात्विक आणि इंदुरीकर बोलला का त्याला घोडा. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेलेत. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. आणि इथं खरं चालत नाही, इथं खरं चालत नाही, इथं खरं बोलायचंच नाही. इथं फक्त लोकांची लाल करीत राहायचं. लाल केली का तुमचा सत्कार, खरं बोलला का तुमचा बांबू उपाटला. ज्याला लवकर मारायचंय त्यानं खरं बोलायचं. खरं बोलेल तो उद्या सकाळी नसेल, हा नियम आहे. लाल केली का भव्य नागरी सत्कार. खरा बोलला उपटला, त्याची लगेच क्लिप, त्याची लगेच पट्टी, खुटाच उपटायचा त्याचा, तो परत उठलाच नाही पाहिजे. तुमचं ते डोकंच बंद झालं. अजून कीर्तन सुरू व्हायचंय. विश्वातला 4था चमत्कार आहे. सक्का भाऊ गुरु केला हा 3रा चमत्कार आहे. आणि सगळ्यात उशिरा आले आणि सगळ्यात लवकर गेले ज्ञानोबाराय. ज्येष्ठाची आजी कनिष्ठाची दारे, ज्येष्ठाची आजी कनिष्ठाची दारे, केले नारायण रे उपराटे, केले नारायण रे उपराटे. विश्वातला 5वा चमत्कार आहे. 5वा चमत्कार आहे. ज्यांच्या समाधीला साक्षात पांडुरंग रडले. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग बंद रे, हे समोरचं शेवट. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला आहे. कीर्तनाला सुरुवात तुमची माझी 1 वर्षानं गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे.
कीर्तनाला दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, यायचंच नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला शेपल जोड पाहायचा, मॅच शिव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं, जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळणार नाही. पहिलंच काही कळलं नाही, पुढं काय कळलं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका जर अभंगात असली तर जाग्या विचारायची, ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय समज. आणि तुला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला कोण सांगितलं? आम्ही काही कीर्तनकार आहेत का? आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहेत. आम्ही काही कीर्तनकार आहे का? कालभैरवाचा सप्ताह आहे, 5वा दिवस आहे. कालभैरव आमचा बाप आहे. लेकराने फेटा बांधायचा आणि कंबर बांधायची. काल भैरव बुद्धी देईल तसं कीर्तन. तुका म्हणे माझा झाडीले निरोप, मार्ग हा तो पासू खरूप, मार्ग हा तो पासू खरूप. तुका म्हणे माझा झाडीले निरोप, मार्ग हा तो पासू खरूप, मार्ग हा तो पासू खरूप, सुखरूप. काकडा करणारी वारकरी नीट आहे का? काकड्या देखून 9 मालिका आहेत. किती? 9. का? वारकरी संप्रदाय काकड्यामध्ये आप्पांची मालिका ग्राह्य मानतो. दोन्ही सोहळ्यात, माऊली सोहळ्यातही आणि तुकोबरायच्या सोहळ्यातही कुणाची मालिका आहे ग्राह्य? आप्पांची मालिका. आपण आता एक मालिका बिलिका कोणी काढेल? त्याला काय म्या काढायची फुटतात शिटवायचा. इंदुरीकर मालिका. मग माझ्या शिष्याने कशी, आमचे गुरु विद्वान आहे, मग गुरुनं धंदा करून घ्यायचा. ही ज्यानं इकत घेतली त्याला वाचता येईल, आणि ज्याला लिहिली त्याला दुसऱ्याची उतरावली, त्यालाही काय माहिती. चाललंय कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीलाच दात नाही. आणि ती म्हणते हे मला पोषण देतंय. मी म्हणतो देव दे, तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे. चाललंय नाही ते मालिका. आप्पांची जी मालिका आहे ती मालिका वारकरी संप्रदाय ग्राह्य मानतो. आणि आप्पांच्या मालिकेनुसार काकड्याच्या मालिका 9 आहेत. रूप पाहता लोचनी येग येग इठाबाई पहिली मालिका. उचनीचे काही पुण्यवंत व्हावे दुसरी मालिका. सुंदर ते ध्यान नको ब्रह्मज्ञान तिसरी मालिका. उठा उठा प्रभात झाली तुझी आहे निडळी 4थी मालिका. ज्ञानियांचा राजा 5वी मालिका. चित्ती तुझे पाय 6वी मालिका. एक मुका एक बया योगी दुर्लभ 7वी मालिका. एक मुका एक बैरा एक जोगी 148 अभंग काकड्यात आहेत. आणि 148 अभंग म्हणायला जर 2 वारकरी असले तर 58 मिनिटं लागतात. आणि जो माणूस नित्य नियमाने काकडा आणि हरिपाठ करतो त्याला जगातला एकही ग्रंथ वाचायचा नाही. त्याला काय वाचायची गरज? आणि हरिपाठात आणि काकड्यातच सगळं आहे ना. तुम्ही भक्तिविजय ग्रंथ वाचला तर भक्तिविजय ग्रंथामध्ये 53 अध्याय आहेत. आणि भक्तिविजय ग्रंथ काकड्याच्या मालिकेत फक्त 2 अभंगात आहे. 2 अभंगात 2च अभंगात आहे. उच्चनीच काही आणि पवित्र ते कोळ या 2 अभंगात अख्खा भक्तिविजय आहे. दासीपुत्र कन्या विदुर दैत्यागर चर्मराग सज्जनक सावतात सगळा अभंग त्याच्यात आहेत. आणि सगळ्या संतांची चरित्र भक्तिविजयात आहे. जसं महाभारत रामायण हे जे ग्रंथ आहेत, रामायण अख्खं रामायण हरिपाठात आहे. अख्खं रामायण हरिपाठातल्या एकाच वळीत आहे. पवित्रची होय देह त्यांचा संपला. आणि अख्खं भागवत हरिपाठाची यमाचा पाहुणा प्राणी. तुम्ही मोकार वाचून मारायचंय का तुम्हाला? काही लोक महिनाभर श्रावण धरतात. ही चक्रम लोक आहे. महिनाभर उपास तुझ्या बापाने केला होता. महिनाभर अनलपडे सगळे चालू. तुम्ही कुणी सांगितलं तुम्हाला हे उपासन बिपास करायला? तुम्ही बारीक आहे का? काकडा जो आहे ना, काकडा
रूप पाहता लोचनी राहो आता येते ध्यान वचन ऐका कमलापती तुझा पाहता सामोरी आता तुम्ही कृपावंत न धरी उदास लेकुराचे हित येग इठाबाई ही अभंग विनवणी आहे. याला मंगल चरणाचे अभंग म्हणतात. मंगल चरणाचे या अभंग उच्चनेचे काही बहुता वेळ पत्रे श्रवणे कीर्तने हा जो मालिका आहे ही संतांचं वर्णन करणारी आहे. सुंदर ते ध्यान आवडे हे रूप सदा माझे डोळे जणी दृष्टी लागो आवडे हे रूप जणी दृष्टी लागो येणे मुख्य तुझे नको ब्रह्मज्ञान ही मागणी पर आहेत. उठा प्रभात झाली तिथून जर सुरुवात झाली तर कुठपर्यंत यावं लागेल तुम्हाला माझे तिथं तुझे पाही राहू ऐसे करी काही यातपर्यंत यावं लागेल. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्यातला आहे. अभंगाला सुरुवात आता फक्त बोलावं लागेल. तुझं नाव काय? नाही नाव स्वराज. आता पटापटा बोला. बोलले तरच कळलं बरं का ना काही कळलं नाही. हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं नाव आहे. पुरावा अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329 उपजलिया बालकाशी नाम नाही तयापाशी. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 100 देहाच्या गावा आलिया जन्मवृत्तीच्या सोहळ्या. अध्याय नंबर 2 उपजे ते नासे. अध्याय नंबर 15 आगा उपजणे आणि निमणे. बाकीचा पुरावा घरी गेलो पहा. चला आता हा स्वराज जन्माला आला. हा शिव आहे का जीव आहे? डोकं खाजून उत्तर द्या. बावळाटवाणी करू नका. हा शिव आहे का जीव आहे? सध्या हा जीव आहे. येताने तो शिव आहे. बाहेर येताने तो शिव आहे. आता तो जीव आहे. मग शिवाचं रूपांतर जीवात झालं. जीवाचं रूपांतर शिवात नाही झालं. शिवाचं रूपांतर जीवात झालं. जिनं केलं तिचं नाव माया आहे. जरा ताण दे डोक्याला. तिचं नाव माया आहे. आणि माया ही मानव निर्मित नाही. माया ही ईश्वर निर्मित आहे. माणसाने निर्माण केली नाही. ती ईश्वराला निर्माण करून जीवाला शिव संपून जीवात करण्यासाठी ती पाठवली. आणि ती याच्या अंगात आली. कोण गेलं? बॉम्बालं. माया आली आणि ती याच्या शरीरात राहायला आली. आल्यावर ती म्हणती मला याच्यात नवरा करायचा आहे. मायेला याच्यात कर ना बाई. याच्यात काही नवऱ्याला तोटा नाही. लय नवरे तुला लागल तो कर. पण ती म्हणली तसं नाही आहे. मला नवरा करायचा पण माझी आट आहे. काय? माझा नवरा माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे. आणि मी त्याची बायको झाली पाहिजे आणि आई झाली पाहिजे. बरं बाई बरं. दुसरी आट काय आहे तुझी? माझी दुसरी आट आहे मला दिवस नाही गेले पाहिजे. माझ्या नवऱ्याला दिवस गेले पाहिजे. बरं जातील पण तसं नाही आहे. त्याला असे 2-2 वर्षाचे गॅपनं पोरं नाही झाले पाहिजे. एक खटी बरोबर झाले पाहिजे. बरं बाई कर. पती जन्माला माझे उदरी मी झाले तयाशी नवरी. मग आता तिनं नवरा करायचं ठरवलं याच्यात. पण ती इतकी हुशार आहे. कोण? माया. तिनं काय केलं याच्यात मी नावाचा मुलगा तयार केला. मी स्वराज ब्रह्म आहे. स्वराज ब्रह्म आहे. पण त्याला त्या मायेनं मी स्वराज केलं. आणि मी स्वराज केल्यामुळं स्वराज म्हणायला लागला. हे सगळं जे आहे हे मी केलंय असं त्याला मुलगा झाला. कोणाला? मायेला. मग मी नसलो तर कोण वाजवीन? मी नसलो तर साल कोण म्हणल? मी महाराज आहे तू चक्रम आहे. मी महाराज आहे आणि हे माझ्यामुळं झालं. हा मी नावाचा कोण झाला? मुलगा. आता मुलगा तिनं तयार केलाय म्हणलं ती कोण झाली त्याची? आई. घोटाळा कराल. हा ऐका. मी तिनं तयार केला. कोणी? मायेनं. आता कोण झाला तिचा तो? बोला ना. मुलगा. आणि तिनं त्याच्याशीच लग्न केलं. आता कोण झाला? नवरा. मग मीची आई बॉम्बाला माया आणि मीची बायको माया. मायेचा मुलगा मी आणि मायेचा नवरा मी. संपला पाहिला बघ. आणि त्याला गेले दिवस. मीला तो राहिला गरोदर. राहिला मी. आणि मी बाळातीन व्हायला आला. आणि मी बाळातीन झाला. पण मीला पोरं झाली. पण एका वेळेस एक खटी 12 झाली. 12 आणि 12च्या पोरं 12 पोरं झाली याला. पण घोटाळा असा झाला 6 झाले पोरं आणि 6 झाले पोरी.
ऐका आता 6च्या 6. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार 6 हे झाले पोरं. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनिष्णा, तितिक्षा आणि कल्पना या झाल्या पोरी. आणि ही बाई गेली निघून. कोण? तिला विचारलं, बाई का ग चालली? काम संपलं. अगं तू धंदा काय करते? माझा एकच धंदा आहे, जन्माला घालायचा, मोठा करायचा, शाळेत घालायचा, बायको करून द्यायची, पोरगा पैदा करून द्यायचा, आट्या घालून मारायचा, दुसरा म्हातारा तयार करायचा, पण त्याला भजन करू द्यायचं नाही. त्याला याच्यातच गुंतवायचं. बायको, पोरं, साडू, येईन, मेहुणी, पप्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, फ्रीज, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, शेगडी, हिटर, फिटर, इयर, वाफे, चिंगळ्या, कांदे, गोण्या, बकरं, अंडे, लाटणं, पळपट, हुकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, वर्गळ, उशी, गादी, सरपंच, आजी, माझी, कैलासवाशी. याचा खुटा असा उपटायचा, पण याला मी शिव आहे हे होऊ द्यायचं नाही. असं ठरवलं कोणी? मायेनं. मग याला मागच्या महिन्यात सरपंच करायचं, या महिन्यात आजी करायचं, गाडी खाली धडकून मारायचं, कैलासवाशी करायचं. लगेच लोकांना 2 मिनिटं उभं करायचं, भावपूर्ण श्रद्धांजली, गेले. हा माझा धंदा. मी ह्या जगात फक्त जो अखंड नाम चिंतन करील त्यालाच फक्त घाबरते, नाही तर मी कोणालाच जुमानीत नाही. हरी हरी तुम्ही मना रे सगळा वेणे माया झाड तिने माया झाड तुझा दिला. हरी हरी तुम्ही ही झाली मायेला 6 पोरं 6 पोरी. आणि ही कवा तयार झाली? पहिले कोटेच नव्हते गाये, पहिले कोटेच नव्हते गाये, पहिले कोटेच नव्हते गाये, पहिले कोटेच नव्हते गाये. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा. अवघे शून्यत होते पाहे, अवघे शून्यत होते पाहे, शून्यत होते पाहे, अवघे शून्यत होते पाहे. कान्होबा तेरे तेरे कान्होबा तेरे कान्होबा तेरे तेरे कान्होबा तेरे तेरे. जने गढाल गज निर्मम झाले, गढाल गज निर्मम झाले, तिथे गढाल गज निर्मम झाले, तिथे गढाल गज निर्मम झाले, तिथे गढाल गज निर्मम झाली, तिथे गढाल गज निर्मम झाली, गढाल गज निर्मम झाली, तिथे गढाल गज निर्मम झाली. पहिले खोगे नव्हते गाये, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पाहे. कान्होबा तेरे 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 गाये, आता ही झाली तयार आणि गेली निघून. स्वराज राहिला तसाच. आणि स्वराजला हे 12 जण बी लागले. आता या 12 जणांची माहिती 1-1 मिनिट ऐकायची का पुढे जायचं? ऐकायची ना. पहिला मुलगा आहे काम. आता बारीक ऐका, पखवादे बिखवादे गायक वादक सगळेच ऐका. काम शरीरात जर तयार झाला तर तो डोळ्यावाट बाहेर पडतो. नीट ऐका, काम शरीरात तयार होतो आणि तो खवळत खवळत गेला का डोळ्यावाट बाहेर पडतो. आणि पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. हा, आणि डोळा इतका पापी आहे पण हुशार आहे. डोळा काहीच करीत नाही. बरं आलं डोळ्यात पाप, डोळा करीन काय? काय करीन? थोडी पापणी खाली वर करीन, नाही तर एक बाजू झाकीन. कशी रे? ट्रेन आहे तो, ट्रेन.
हा एक बाजू झाकी डोळा काहीच करीत नाही. मग डोळा इतका हुशार आहे म्हणून त्याला काकड्यात उत्तर दिले, डोळे भरून या पाहिण तुझे. कारण याला हा आगडी डेंजर आहे. याला विठ्ठल दाखवा, रुक्मिणी दाखवा, दत्त दाखवा, कालभैरव दाखवा, तेव्हा हे गपासात आहे. याला दुसरं काही दाखवलं ना हे पिसाळत आहे. हा आणि हा खवळला कोण गेलं बाबाला डोळा. पण डोळा इतका हुशार, काम झाला शरीरात तयार आणि ते दिलं मनाक पाठवून. तुम्हाला तुमचं तुम्ही भाऊ आपल्याच्यानं काय होत नाही काय. कारण मी पापणी खाली वर करीन नाही ते एक बाजू झाकीन. मन इतकं हुशार. मन म्हणलं नको भाऊ आपल्या नावानं सगळेच बॉम्बला त्या सगळे म्हणते मन भांगारे मन भांगारे. तुम्ही जाऊ द्या शरीराकडं आणि घुसला ना काम याच्यात. आणि एकदा इंद्रिय शरीरात आले काम आणि इंद्रिय माणसाचे खवळले का साधून फिदू काही चालत नाहीत. नाही माणसं म्हणतात तो पखवाद्या पहिला फार चांगला वाजवायचा पण नादी लागल्यापासून कुणीकडे थापा टाकीतो. तो थापा नाही तो धूम फोडाय बसलाय काम. हा ते चालत नाही. माणसं म्हणते ते ज्ञानेश्वरी पाठे. नाही 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 हे मी बोलत नाही दुसरा अध्याय बोलतोय. हे इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती तरले न तरती विषय शंदू. अजून ओवी त्याला हे विषय जया ते ना कळती सुख दुःख दोन्ही न पावती. आणि एकदा काम शरीरातला खवळला का काय करतो ऐका. खवळला काम बेधुंद माणूस झाला. काम नुसता खवळला मग तो वय बी काय पाहत नाही. काय करतो ऐका. कामातूर माणूस वयाचा विचार करीत नाही. कामातूर माणूस जातीचा विचार करीत नाही. कामातूर माणूस नाथ्याचा विचार करीत नाही. कामातूर माणूस कुळाचा विचार करीत नाही. आणि कामातूर माणूस शिलाचा विचार करीत नाही. आणि कामातूर माणूस काळ वेळेचा विचार करीत नाही. आणि कामातूर माणूस लाज धरीत नाही. धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा. तेरा ब्रह्मयाचा मादेरा तेरा ब्रह्मयाचा मादेरा तेरा ब्रह्मयाचा मादेरा. चंद्रा सीधारा चंद्रा सीधारा केवळ पंचालना केवळ पंचालना केवळ पंचालना केवळ पंचालना केवळ पंचालना केवळ पंचालना केवळ कामाची कोतवालियाने नागविले बहुता. हरे 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 काम आहे तो. आणि मग म्हातारा माणूस सुद्धा बायको करू शकतो. काय माणसं म्हणतात तो म्हातारा आहे वयानं दामलाय तो. काम कधी म्हातारा होत नाही. मग तुम्ही पुरींचा अभ्यास करा. सगळे पळून जाणारे पुरी अल्पवयीने. आणि मुलगी पळून जाताना कधी विद्वान पोराबरोबर जात नाही. पोरगी प्रेम करताना कधीच हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. पोरगडी पोरगी दरिद्रीच पोरग पाहणार एकदम बंगरी.
म्हणजे इरीवरच्या मोटरी चोरीतो, मोटरसायकलचे पार्टच खोलून इकितो, आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय, काही नटबा आधी का डोळ्यात? त्यात काय, हा काम आहे महाराज. अंगाची घाण सुटलेल्या मत्स्यगंधेचा स्पर्श सुद्धा पराशर ऋषीने केला. आणि ती म्हटली मी हा म्हणतो मी सूर्य म्हणजे दिवसा संग करीत नाही, त्याने सूर्याला थांबवलं. ज्याने सूर्याला थांबवलं त्याने शरीरातल्या कामाला थांबवलं नाही. तुम्ही आम्ही कोणती कुशी आहे? काय मला समजतं, हे चालतं का ते? हे चालतं का? मत्स्यगंधा आहे ती, तरी संघ केला. महाराज माहीत होतं श्रीशी संघ केल्यावर पांडवांमधल्या एकाचा मृत्यू होणार आहे, कौरवांच्या. केलाच ना, आणि त्याला शाप होता, तू स्त्री संघ केला का तुझा मृत्यू येणार. आला, मरण पत्करलं पण संघ सोडला नाही. म्हणून ज्ञानोबराची एक ओवी आहे वेश्येच्या बाबतीमध्ये, दार चेपू नये तेशे. ओवी आहे ज्ञानोबराची ज्ञानेश्वरीमध्ये. ज्ञानोबराय म्हणतात वेश्या श्रीमंत आहे, वेश्या तुमच्यावर प्रेम करील, फक्त तुमचा पैसा येतोवर. तुमचा पैसा जेव्हा संपेल तीच वेश्या तुम्हाला लात मारून घराच्या बाहेर काढेल. म्हणून तिच्या दारावरून सुद्धा जाऊ नये. जार चेपू नये थेशे. ज्ञानोबराची भाषा आहे. आपण कोण उचकितोय ज्ञानेश्वरी? ज्ञानेश्वरी ती ज्ञानेश्वरीमध्ये एक गोष्ट अशी नाही का ती सुटली असं विश्वातला ग्रंथ आहे तो. लोक म्हणते माझं असं का झालं, तसं नाही. त्याला ज्ञातकाला जर मी नावाच्या सापाने विळखा मारला तर साधक मरेल पण मिठी सुटणार नाही. 12व्या त्यातली वय विषय व्याळे मिठी नोठी ताटी. काय भाषा आहे ज्ञानोबरायची. विषय व्याळे मिठी. ज्ञानोबराय म्हणतात विंचू जर एखाद्याला चावला तर तो नांगी खाली टाकतो, पण एखाद्या साधकाला जर अहंकार नावाचा विंचू चावला तर तो साधक मरेल पण त्याचं विष उतारणार नाही. विषय वेळे मिठी नुठी कदा, आणि तो सुटू शकतो. म्हणून पुढचा शब्द वापरला त्याने, तुझी एक कृपादृष्टी. 12व्या अध्यायातली पहिली ओवी आहे. तुझ्या कृपादृष्टीनं फक्त हे घडू शकतं, नाही तर घडणार नाही. नाही. आणि डोळ्यात पाणी आणून ज्ञानोबरायने ओवी केली, तुम्हाला मी गुरु का मानलं, माझ्या सत्यवादाचे तप केले बहुकल्प. माणसं म्हणतात ते रामायण सांगतात, हे भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत. हे भागवत सांगणारे लोक श्लोक सांगत आहे का? मी म्हणतो आठवड्यातून 8 तर श्लोक सांगायला पाहिजे. 18,000 नको पाठ करू, 100 तर कर. पण भागवत सांगणारा एकच श्लोक सांगतो, सच्चिदानंद रूप आहे. तुम्ही मला एकाने प्रश्न विचारलाय परदेशी का भागवत सांगणारी माणसं श्लोक का सांगत नाहीत. त्याचं उत्तर सापडाय मला 3 दिवस गेले. माझं आयुष्य याच्यातच गेलं. खरं बोलायचं आणि घोडे खायचे, खरं बोलायचं आणि घोडे खायचे. मला त्याचं उत्तर सापडलं. जेव्हा तुम्ही एखाद्याची कथा ठेवता सप्त्यात, तो कथाकार कथा ठेवणाराची जास्त स्तुती करतो, आणि त्या स्तुतीमुळं नामाची ताकद कमी होते आणि विकाराची ताकद वाढते. एकाने मला प्रश्न विचारलाय, आयुष्यभर भजन करणारी माणसं सुद्धा म्हातारपणी वाईट का मारतात? का मारतात बाबा? त्याचं उत्तर मला सापडलंय. त्याचा जो गॅप असतो त्या गॅपमध्ये हे लोकांचं धुणं धुत्या. मग कोणची म्हैस भरून आणली इथवर तर कोणची गाब उडली येऊथवर गप्पा. आणि ते कुटाळ्याचं पाप होतं जास्त आणि भजनाचं पाप होतं. आपण अभ्यास करीत नाही. परमार्थ असा आहे महाराज, लोकांना मानण्यासाठी कधीच करायचं नाही महाराज. आपला आनंद लुटायचा महाराज. आणि आपल्याला आतला आनंद झाला ना. आता तुम्ही माझ्यासमोर बसले, 1 मिनिट कशाची आठवण आली का? नाही. कीर्तन आत गेलं, आतल्या आनंदाला मजा आहे. आता उलटा ऐका, काम जर शरीरातला खवळला तर तो काही करेल, पण उलटा ऐका बरं का, काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो. बरं का किती उठलंय. काम शरीरात तयार झाला पण तो काही पुरा, लगेच क्रोध तयार होतो. आणि क्रोध एकदा तयार झाला का काम अजून बळ होतो. दुसऱ्या अध्यायाचं म्हणणं बरं काय, कामा आधीच क्रोध. आता काम आला तो पुरा झाला नाही
क्रोध आला, आणि क्रोध आला मग हे खून दरोडे हे कशामुळे होतात? काय खून करायला का 2-4 दिवस लागत आहे काय? मर्डर करायला का 5-6 दिवस लागत आहे काय? बलात्कार करायला का दुपार लागते काय? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन सांभल्यावर 10 लाख देतो इंदुरीकर भोकस, मुगशीन तो. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही, त्याला काय? तुम्ही अभ्यास करा. पण तो काम आहे. आणि 80% जेलमधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकाळला नाही म्हणून आहे. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. बांधावरून मारामारी झाली, एक मेला आणि एक आत गेला, बैल सोडाय माणूस नाही राहिला. काय उपयोग आहे? काय उपयोग? काय बायको जाळून मारली, मेली, जाऊ द्या मोर द्या, काय फरक पडला? पण स्त्री हत्येचं पाप 3ऱ्या पिढीपर्यंत सुटत नाही. बायको जाळून मारणं अवघड नाही, तिला काय उभी घरात धरायची आणि पेटवायची, किंवा बायको इरीत लोटायची, पाप काही नाही त्याच्यात. करताना घमेंड आहे, पण स्त्री हत्येचं पाप 3ऱ्या पिढीपर्यंत भोगतं. आणि ज्या ज्या घरामध्ये अशा हत्या घडल्या जातात ती घरं इस्टेट कमावतात पण समाधान गमावतात, पैसा कमावतात. ज्या घरामध्ये स्त्रीची हत्या झाली, ज्या घरांमध्ये आईबापांचे तळतळाट झाले, आणि ज्यांना फुकाटच्या इस्टेटी मिळाल्या, ती माणसं सुखी जगू शकत नाही. नाही, असं कधी. जी मुलगी पळून गेली आणि आयुष्यात सुखी झाली, अशी जगात मला एखादी पोरगी दाखवा. 6 महिने तिच्या घरी भांडे घासीन, असली कोणी तर तिनं बॉटवर करावा का मी पळून येईल आणि सुखी आहे, चला भांडे घासाय आलो. नाही घडू शकत. नाही, आई बापाचा तळतळाट घेऊन जर सुख मिळत असतं तर शास्त्र खोटं ठरलं असतं. आणि शास्त्राला इतकी किंमत आहे, विद्वान मुलांच्या बापाला, आईवडिलांना सुद्धा, विद्वान मुलांच्या आईवडिलांना सुद्धा मुलं शुद्ध करण्यासाठी देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. आणि मुलं काही किरकोळ जन्माला आली नाहीत. एक साक्षात शंकर आहे, एक साक्षात विष्णू आहे, एक साक्षात ब्रह्मदेव आहे, आणि एक साक्षात आदिशक्ती आहे. तुम्ही अभ्यास करा. आणि जेव्हा वडील देहांत प्रायश्चित्त घेतात, वाघ जेव्हा मागं लागतो, निवृत्तीदाताला गैनीनाथाचा अनुग्रह होतो, आणि ते जेव्हा ज्ञानोबारायच्या डोक्यावर हात टाकतात तेव्हा ज्ञानोबाराय ओवी तयार करतात. शास्त्र म्हणेल ते सांडावे. आले निवृत्तीदादा गुहेतून, वाघ मागं लागला, आणि गैनीनाथाने जो वाघ पाठवला होता तो मायावी वाघ होता. त्याने गुहेत निवृत्तीदादाला नेलं, अनुग्रह झाला, आणि घरी निवृत्तीदादा आल्यावर ज्ञानोबाच्या डोक्यावर हात ठेवला, आणि मुक्ताबाईच्या डोक्यावर हात ठेवला, आणि अख्खं घर भावानं गुरु करून टाकलं. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात, दादा हे असं नाही आहे, शास्त्रात जे लिहिलंय ते आपल्याला टाळता येणार नाही, शुद्धीपत्र मिळवावाच लागेल, शास्त्र म्हणेल ते सांडावे. माणसं म्हणते बा काय होतं एखादंच दुपारी सोडल्यानं, आता या बाष्कळ गप्पा आहे, याला काही शेंडाही नाही, बुडू काही नाही, त्या ऐकण्यातही काही मजा नाही. आता ही मांसाहार करणारी जी माणसं आहेत, ती खांडखुंड खाणारी, ही धार्मिक किती होऊ द्या, ही मोसमला जीभ बाहेर काढणार नाही. नाही, असं नाही चालत, असं चालत नाही. कारण मी बोलत नाही, 17व्या अध्यायामध्ये 433 ओव्या आहेत, आणि 473 ओव्यांमध्ये फक्त 6 शब्द आहेत 17व्या अध्यायात. राजस आहार, तामस आहार आणि सात्विक आहार, आणि राजस श्रद्धा, तामस श्रद्धा आणि सात्विक श्रद्धा, 6 शब्दावर अख्खा अध्याय आहे. आपण विचार करीत नाही बा कीर्तनकाराचं पोरगं सुद्धा नालायक का निघलं, भजनेचे पोरगं बेवडं का निघलं. तसं नाही आहे. बापाचे DNA, बापाचा आहार, बापाचं बोलणं, बापाचं राहणं आणि बापाचं वाचन याच्यावर संतती अवलंबून आहे. मग काय माणसं म्हणतात तो माणूस तर एवढा विद्वान आणि त्याचं पोर पार रिक्षा टाकून आणावं लागतं. तसं नाही आहे. त्याच्या बापाचे विचार कसे आहेत याच्यावर संतती अवलंबून आहे. हे असं नाही चालत ते का कीर्तनकाराचं पोर कीर्तनकार होईल हे त्याने डोक्यात नाही आणायचं कधी. पखवाद्याचं पोर पखवाद्या होईल चुकीचं आहे ते. 80% भजनांची पोरं याडपट आहेत. आणि याचा 1.5 किलो गंज गेला आतापर्यंत कपाळाला लावू लावू.
कीर्तनकारांचे तर फेलच आहे, तो काय विषय नाही. ते फक्त लहानपणी चांगले राहत्या. लहानपणी पार एवढं आवडं असलं का त्याला धोतर माळ बारीक टाळ 20 रुपयाचा आणि ते कीर्तनात उभं राहतं. मग लोक येडेच. माशाच्या पोराला पोहायचं शिकवावं लागत नाही. तिथं होतं ना ते लहानपणी चालतं. माऊलीची भाषा सांगा, खडकावर पाऊस पडलेला कधी गावाचा फायदाच आहे का? आणि मला एक सांगा, नदीला समुद्र कधी घाबरलाय का? समुद्र कधी नदीला घाबरतोय का? वारा कधी ढगाला घाबरलाय का? कोला कधी सियाला झोंबलाय का? झोंबलाय का? माऊलीच्या भाषा या सियाशी झोंबे कोला. आणि म्हणून तू शूरवृत्तीचा ठावो, तू क्षत्रियाचा राहो, सांडिये मूर्खपण उठी घे धनुष्यबाण. असं चालतं का? कसंही वागायचं नाही हे काय चालतं का? ते काही लोक म्हणतात त्याला काय होतंय. काय होत आहे? कार्यक्रम होतोय काय होतंय? ज्या माणसाने आयुष्यामध्ये कधी धर्म पाळला नाही पडेलेत खाटावू. पाहुणे भेटायचे बंद झाले. मरणच तर भेटत का? पाहुण्याने फोन केला, हॅलो आहे का अजून? साहेब मात्र का यंदाच आहे सप्ताह पाहतो काय म्हणजे नाही. मग आणि काही माणसं चालू मेली. मी आयुष्यभर लबाड्या करायच्या मग म्हातारेपणी उताना पडायचं. गुडघे गेले जाणारच भाऊ. तमाशात बायानं खडे हाणले किती काय गुडघे काय असे काय कसे काय जातात त्याला. आणि मग म्हातारपणी उताना पडायचं. हे मी नाही बोलत, ओवी जयाचे ऐक झालं नाही. माझ्याकडे ओव्या सकाळपर्यंत घ्या तुम्ही. पुढं सोडीत असतो का देव महाराज? असं कुठं चालतंय का? 5 गावं दिली नाही म्हणून चुलत भाऊ वनवासाला पाठवले. पण पोरांचा सक्का भाऊ नगरीच्या बाहेर काढला. तो विदूर नगरीच्या बाहेर काढला. आणि तो विदूर याला पाया पडून सांगत होता, पोरे नालाय की तुम्ही त्यांचं ऐकू नको. तुझ्या हाताने भीक मागायची पाळील आलीच. महाराज टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला त्याच्यासाठी विदुरानं विदूर नीती नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. आणि विदूर नीती नावाच्या ग्रंथामध्ये 8 अध्याय आहेत. 8 अध्याय आहेत एकूण. तर 7व्या अध्यायामध्ये विदूर असं म्हणतो त्याला, तो जर राज्याचा मोह सोडला तर त्याला उत्तर देतो विदूर म्हणतो कोट्याधीशही जिवंत आहे, कोट्याधीशही जिवंत आहे, भिकारी जिवंत आहे आणि पशुपक्षी जिवंत आहे. मग तो असं काय केलं का? तो चांगल्या माणसांना वनवासाला पाठवलं. तू त्यांचे 5 गावं दे आणि मिटून टाक. तुझ्यामुळं कीर्तीला कलंक लागेल, घराण्याला डाग लागेल. आणि नाही ऐकलं त्यानं. नाही ऐकलं. कार्यक्रम झाला. टपरीला नाव नाही राहिलं. काही माणसाला माणसं हात जोडून सांगतात, तुझी परिस्थिती नाही ग्रामपंचायत लढ नको. तू येडेवणी करशील. तुझ्या बायको लुगडं नाही, ती रोजान जाती, तू कशाला येडेवणी करतो? तो म्हणतो असं नाही, गावची इच्छा आहे. माझं काही नाही. इच्छा कोणची आहे? गाव. लोकांनीच मला पार येड्यात काढलंय. तू आम्ही आहे हो जाऊ दे. पण ते उरपाटे झालं गाडस. काय झालं? 3 मतानंच पडलो आणि 10 लाख गेले. फक्त मंगळसूत्रच राहिले बायकेला. मग आता कसं करायचं? गावा इतकं नालायक कोण आहे? तुला उभं राहत ना अक्कल नव्हती का? काल नाही लागायचं मला. शहाण्या माणसांच्या ओवी तुम्हाला शब्द ऐकायचा का? शहाण्या माणसाने समाजापासून लांबच राहावं. वा वा. जे गायक आहेत, वादक आहेत, कीर्तनकार आहेत, यांनी लोकांशी संपर्क ठेवू नये. आता हे आम्ही आहेत, मोबाईल वापरत नाही मी. आपली परिस्थिती नाही. अख्ख्या महाराष्ट्रात गायक वादक पखवाद्यांमध्ये मी गरीब महाराज आहे. राहणीमानातही साधा. मोबाईल वापरत नाही मी. आणि मोबाईल नसल्यामुळे मला कोण काय भुकातही याचा तपास नाही. कोण मिळालं, कोण 12-3 झालं, काही घ्या नाही.
ज्याला गरज आहे तो आपल्या घेईन. आणि त्याचा मला इतका फायदा झाला, आराम होतो, वाचन होतं. आणि वाचन जर झालं नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही. आज ताट दीडचा अभ्यास जर केला नाही तर कीर्तन म्हणजे बापट पेंट आहे का. आणि आमची कीर्तनं असेल ती स्वतः बसवलेली आहेत, ती दुसऱ्याची ऐकीव नाही. हां, उलट आमच्या मालावर निमे कीर्तनकार आहेत. हां, आम्ही तसं नाही, आम्ही स्वतः एक अभंग बसवायला 8 दिवस लागतात. त्याच्यात असे अभंग बसवायचे ना काकण्याचे हरिपाठातले, खतरनाक काम राहते. त्याला 2-4 पुस्तकं चालवावं लागत तो एक बसत येते. ते काय पेनड्राईव्ह पाठ करायचं आणि सांगायचं काय. तुम्ही निरीक्षण करा. आणि पाया पडून तुम्हाला सांगतो, साधनेशिवाय परमार्थ नाही. नाही 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 ह्या लोकांमध्ये बसून आणि हॉटेल पुढं गप्पा मारून आणि येड्यांशी बोलून परमार्थच होणार नाही. आता 15-20 लोक हॉटेल पुढं दुपारभर बसले, काही ओवी म्हणणार आहे का हरिपाठ. हे धुणारी मंडळी, साबण घ्यायचा नाही, काय नाही. आणि यांच्यात आपण बसलो, आपली बुद्धी सुईची चालन का. जगाचा बाप जेलमध्ये जन्माला आला, पण बाहेर आलेल्या लोकात नाही राहिला, टोपलीत बसून दुसरीकडे गेला. माहित होतं दरिद्री येत नको. तुम्ही अभ्यास करा अख्या रामायणाचा. रामाने युद्ध करताना रामायणात एकदाही पुरुषाचा वापर केला नाही. इतके हुशार होते प्रभू रामचंद्र. त्यांनी वानर वापरली पण माणसं वापरली नाही. तुमच्या तर डोक्यातच नाही आलं. त्यांनी बोलून आणले भाऊ, पार नळ आण, निळ ये, जामवंत ये, हनुमंतराया तू जेवढी टोळी असन तेवढी आण, पण माणसं नको. कारण रामचंद्राला माहित होतं ही अवलादी 90वर बदलतील. आपली याला 90 पाडली का सीता दिन वाड्याला सोडून आणि हनुमंताला खांब्या पाजून जाईन घेऊन आपली वानर बरी. प्रभू रामचंद्राने माणसाचा अभ्यास इतका सुंदर केलता. मी बोलत नाही, तुकोबराय बोलतात. रज तम सत्व आहे ज्याची अंगी, याच गुणे जगे वाया गेला. प्रभू रामचंद्राने इतका सुंदर अभ्यास केला. अरे नको 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 नको. बायको राक्षसानं पळून नेली तर त्याने गावात कोणाला सांगितलं नाही, सख्या भावाला सांगितलं. जाय भाऊ. आणि ते सीतेनं गावात कोणाला सांगितलं नाही, दिराला सांगितलं. तेवढं ते राम कुठं गेला तेवढा पहा. आपण उरफाट्या पोथ्यावायचे तुम्हाला. नाही तर रामचंद्राने इतका बारीक अभ्यास केला लोकांचा. अरे हे नालायक आहे, या तिघांचे पैसे घेतात आणि मतदान द्यायची गावाला निघून जातात. आणि यांना जर आपली सीता आणायला लावली आणि हे जर जास्त पेलं तर लंका राहील तिकडं, सीता राहील मध्ये, उतारीच पडतील. यांच्या नादीत लागणं नको. आपला हनुमान भक्कम आहे, तो बिचारा सीता आणेल. कारण ते वानर आहे म्हणून कधी ध्यानात ठेवायचं. महाराज वानर आहे पण त्याला मार्केट इतकं आहे, प्रत्येक गावाचं कुलदैवत आहे. मारुती गावातलं, मारुतीचं मंदिर म्हणजे मंदिर नाही आहे, गावाचा संरक्षक येतो. अख्खं गाव सांभाळायला त्याच्या ताब्यात दिलंय. मग त्याला काय त्याच्या रावणाचं मंदिर बांधता येत नव्हतं काय. माणसं नुसतं म्हणतं हे काय नाही केलं त्याने. मला नाही केलं, ऐकलंच नाही. यांचं ऐकलं आपला कार्यक्रम होईल हे प्रभू. आणि जनकाला सुद्धा डोळ्यानं पाहावं लागलं ना. स्वतःचे नातू जावयाशी युद्ध करायला गेले तरी आजा पाहत होता ना. आणि हनुमंतरायाला आयुष्यात कोणी आणलं नव्हतं, पण त्याला रामाच्या पोरानं आणलं. हे तुम्ही वाचलंच का. त्याला काय माहित नव्हतं हे माझ्या आईला धरून आणणार आहे का काय काय. अहो या दोघा जणांनी त्याला शिफ्टी सकट उचलून आपटलं त्या हनुमंताला आणि कवळीच घातली आणि डायरेक्ट सीते पुढं नेऊन उभं केलं. सीतेच्या डोळ्याला चक्कर आली. तुम्ही काय तमाशा केला. यानं मला वाचवलं आणि तुम्ही याला हानी चाललं म्हणजे अन्याय कोणता. आणि चुलत्याला मारणारा कोणीच नव्हता, रामाच्या पोरानंच चुलत्याला आणलं होतं. तुमचं तर डोकंच बंद झालं. जेव्हा यज्ञ करायचा तेव्हा घोडा सोडला आणि घोडा सोडायला सापडायला शत्रुघ्न आला.
रामाच्या पोराने घोडा अडवला. ते नगाट होतं, ते लव बाय झालं होतं, पण ते अंकुश घरी होता. त्यानं अख्खं सैन्यच आणलं. सैन्य आणले होते. यांनी विचार केला हे एवढ्याला पिसीत आहे म्हणले वेगळंच दिसत आहे. तो चुलता गेला होता घोडा सांभाळायला शत्रुघ्न. अहो या पोराला काय माहिती हा मा चुलता आहे का काय. त्यानं गेलं गेलं त्याचाच कार्यक्रम केला. शत्रुघ्न म्हणला ज्या अर्थी मला हाणलंय त्या अर्थी रक्त क्षत्रियाचं असलं पाहिजे. एवढी डिरिंगच करणार नाही कोणी. तेव्हापासून मराठी समाजात चुलत्या पुतण्याची लागली. आणि मग ते शत्रुघ्न गेलं आणि ते रामचंद्राला म्हणलं वो गडी कठीण आहे. म्हणजे काय मलाच आणलो. प्रभू रामचंद्र म्हणले ज्या अर्थी तुला आणलंय त्या अर्थी हा पठ्या क्षत्रिय असण्याची, कारण क्षत्रियावर क्षत्रियच वार करू शकतो. म्हणून मराठी माणूसच मराठ्याला संपवू शकतो, दुसरा संपूच शकत नाही. तुमचं तर डोकंच बंद झालं. दुसरा माणूस म्हणतो त्याचं दुकान चालू द्या, मराठी म्हणतो पडायचा प्रयोग करा. खरंय का खोटं आहे? मराठी महाराज राजा छत्रपतींची दोन्ही मुलं कमी वयात गेली. राजे संभाजी आणि राजाराम. राजारामाचा मृत्यू झाला तेव्हा राजाराम फक्त 25 वर्षाचा होता, फक्त 25. आणि राजारामाचा मृत्यू झाला. राजारामाचा मृत्यू झाल्यानंतर राजारामाची पत्नी ताराराणी विधवा झाल्या. राज्याचा कारभार ताराराणीकडे गेला. पण तुम्हाला माहीत नसल 26 वर्ष ताराराणी राज्य. स्त्रीनं 26 वर्ष. सैन्य कमी, आर्थिक बाजू कमी, विश्वासू माणसं नाहीत. आणि छत्रपतींबरोबर बरीच एवढी माणसं. पण शत्रूला इतका घाम फुटला. ताराराणीचं शेवटचे उद्गार आपल्या माणसाने नाही काढले, विरोधी माणसाने काढले. त्यांचा सेनापती म्हणतो, ज्यांची यांनी खानदान संपवली, तो सेनापती शेवटी म्हणतो मी अनेक राण्या पाहिल्या पण इतकी पराक्रमी राणी पाहिली नाही. म्हणजे आपल्या राणीची स्तुती विरोधकांनी केली, आपल्या माणसांनी नाही केली. आपली माणसं आपल्या माणसाला कधीच मोठं होऊ देणार नाही. ही रामायणापासून परंपरा आहे. या घड्याला ट्रॅक्टर घेतला, हप्त्यावर घेतला असं, कंपनीला ॲव्हरेज नाही, आणि आपलीच माणसं आपली दुश्मन झाली. हा अभ्यास प्रभू रामचंद्रांनी स्वतःची मुलं युद्धाला आली तेव्हा केला. मला हे तुमच्या डोक्यातच नव्हतं आलं का? माणूस म्हणतात असं का घडायला लागलं का? म्हणून चुलता पुतण्यावर धावायला लागला, शत्रुघ्नावर धावला नवल. रामानं सुद्धा बायको टाकून दिली ती. पाहता का माहिती? आता तसं नाही. आता यांना टाकून कोण देईल? यांनी आता एकच तडाखा उठवलाय. काही झालं का मला राहायचं नाही. त्यांनी पाठच करून ठेवले, मला राहायचं नाही, माझी कॅपॅसिटी संपली, आता माझ्याच्यानं होत नाही. पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही का डोंबऱ्याचा खेळ काढू? काय करतात? काय चाललंय महाराज? खरंय का खोटं आहे? आता तो काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो. मी कुठे जाऊ द्या, ती काय काळजी करायची नाही. हां, आणि काम जर पुरा झाला तर लोभ तयार होतो. हां, आणि लोभ तयार झाला का मत तयार होतो. मत 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 पार मरायला लागलं म्हातारं. आणि ग्रामपंचायत लागली, चौघं त्याला उचलून येतात ग्रामपंचायतीत. बटन दाबा आणि तो मेला वाड्याला तर गावानं तपास केला नाही. लोकांना तुमचं काय घेणं आहे? सीझन पुरतं वापरून घेणार, सीझन संपल्यावर आम्ही एकदा पुरा झाला नाही का क्रोध तयार होतो, क्रोध तयार नाही झाला का लोभ तयार होतो, लोभ तयार झाला का मत्सर तयार होतो, मत्सर तयार झाला का अहंकार तयार होतो, आणि अहंकार तयार झाला का माणूस नदीवर जातो. आता आपण मी काय आयडिया करू? आपण ह्या पोरांच्या नादीच लागायचं नाही. हे किती जण आहेत? 12. आणि हे काय आपल्याच्यानं मारणार?
नाही मग त्यांची आईच गाठू ना आपण. आणि त्यांची आई कोण आहे? आणि आपल्याला माहिती आहे हरिपाटन काकडा केला का त्याच्याही मराठी. मग काकडा कोणी केला? रंबादी कणाचा देव जोडोनी हात जोडोनी हात त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत शब्द नाही दिला मागुता शब्द नाही दिला मागुता बैरा झालो नरदे येता बैरा झालो नरदे येता जनार्दनी स्पर्धा बैरा झालो या जगी बैरा झालो या जगी बैरा झालो या जगी साधू संताची निंदा केली हरिभक्ताची स्तुती नाही केली झालो देवा पाकुळ झालो देवा हा बैसर दयावरी आधार नाही कोणी मज काकडा झाला ना. आणि काकड्याच्या अभंगाला मजाच येते महाराज. हरिपाठ काकडा लय. आता काय झालं? काम गेला, क्रोध गेला, मुळात मायाच मेली. भजन केल्यामुळं कोण मेली? माया. माया मेल्यामुळं या आत्म्यामध्ये हे शरीर नाही आहे बरं का, हे शरीर नाही आहे, हा देह नाही आहे, हा प्रब्रह्म स्वरूप आत्मा आहे. आणि याच्यामध्ये इतका ज्ञानाचा प्रकाश पडला, इतका ज्ञानाचा प्रकाश पडला, हजारो सूर्य जरी एकत्र केले तरी त्या ज्ञानाचं तेज येणार नाही. कसा सूर्य दिवस का रात्री? सूर्य दिवस का रात्री? चंद्र रात्री का दिवसा? रात्री. बरोबर आहे. हा काय लावलेला आहे? बल्ब आहे. बटन दाबलं की याचा प्रकाश
जाणार. सूर्य अंधार म्हणजे दिवस मावळला की सूर्याचा प्रकाश जाणार. दिवस उगला का चंद्राचा प्रकाश जाणार. लाईट गेली का बल्बाचा प्रकाश जाणार. चंद्राचा प्रकाश रात्री आहे, दिवसा नाही. सूर्याचा प्रकाश दिवसा आहे, रात्री नाही. पण ज्ञानाचा प्रकाश